हरी कीर्तन स्वानंदे गोपाल कृष्ण भगवान की जय. असो ग्रंथ करते एकनाथ महाराज या पावन पवित्र असलेली ही भागवत ग्रंथाची कथा सांगत असताना सांगू लागले की नेमका भक्ती आणि भक्ती 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 म्हणजे काय? भक्ती कशी करायची, कुणाची भक्ती करायची आणि कुणाची भक्ती केल्यावर पुन्हा मुक्ती या. मग त्या असणारी जी काही भक्ती, त्या भक्तीचे कसे प्रकार आहेत, जे काही देवादिदेव भगवान वैकुंठ विलासी असलेले भगवान परमात्मे, त्या भगवंतानी जे काही प्रपंच केला आपल्या भाषेमध्ये, जे भगवंतानं प्रपंच केला आणि त्या प्रपंचामध्ये किंवा त्यांच्या जीवनचरित्राचं नामसंकीर्तन करणं, त्यांची कथा ऐकणं, त्यांच्या कथेचं गुणगान करणं, आणि हीच भक्तीचा मार्ग आहे किंवा हीच भक्ती असं असणारी ही सुंदर कथा एकनाथ महाराज सांगू लागलेली. हरी कीर्तनात या जोडी सकळ साधने केली बापुडी, अद्भुत कर्मे हरीची गाडी आता आत्यावडी उल्हासे. असे असणार जे काही भगवंताला किंवा मोक्ष मिळविण्याचे जे काही वेगवेगळे साधन आहेत, जप, तप, सायास, तीर्थाटन, हे जे काही सगळे साधन आहेत का, हे सगळे साधन फोल येतं कशापुढं? फक्त एका नामसंकीर्तनामुळं. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. फक्त भगवंताचं नाम घ्यायचं. ह्या कलियुगामध्ये उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. असे असणाऱ्या ह्या कलियुगामध्ये फक्त भगवंताचं जर नामचिंतन केलं तरी त्या असणाऱ्या नामचिंतन करणाऱ्याचा मोक्ष मिळतो. आणि हे असणारं भगवंताचं जे काही भगवंतानं कथा केल्यात, त्या भगवंताच्या कथेचं स्मरण करणं हेच खरं भक्तीचं साधन आहे आणि हीच खरी भक्ती, असं एकनाथ महाराज सांगू लागलेले आहेत. शिळा तारिल्या सागरी गोर्धन धरिला करी, निद्रान मोडिता सकळ नगरी, द्वारके माधारी आणली मथुरा. मग भगवंतानं काय काय कर्म केले, तर कोणत्या भगवंतानं जे काही कर्म केले आणि त्या कर्माचं नामस्मरण करणं किंवा ती कथा ऐकणं हीच खरी भक्ती. भगवंताच्या नामाच्या बळावर किंवा नामाच्या शक्तीनं भगवंतानं समुद्रामध्ये दगडं तारले आणि दगडं तारून त्या समुद्रावर 400 कोसाचा सेतू बांधला आणि अलीकडच्या कडीहून पलीकडच्या कडीकडं हे गेले. असं असणारं भगवंतानं, आता दगडं कुठं पाण्यावर तरंगत आहेत का? माणसं बुडत येत आणि माणसं बुडत येतात, त्या माणसं बुडत येत, त्या माणसाच्या हातानं भगवंतानं दगडं पाण्यावर तारले. हे जे काही अघटित कार्य भगवंतानं केलं आणि त्या कार्याचं नामचिंतन करणं हेच भक्तीचं साधन आहे. किंवा दुसऱ्या अवतारामध्ये भगवंतानं एवढा मोठा गोवर्धन पर्वत, डोंगर, आणि डोंगर उचलेला आणि करंगळीवर धरला. आता एवढा मोठा डोंगर उचलून करंगळीवर धरला म्हणजे किती मोठं आश्चर्याचं काम आहे. आणि हे जी भगवंतानं जे काही अघटित असं कार्य केलेलं आहे की ते भूतो ना भविष्यती, कुणी ऐकलं नाही, अगर कुणी बघितलं बी नाही, असं जे भगवंतानं कार्य केलं आहे, त्या भगवंतानं कार्य केलेल्या त्या कर्माचं गुणगान करणं किंवा ती कथा ऐकणं हीच एक खरी भक्ती. अशी असणारी भक्ती केली. आणि त्याच भगवंतानं ज्या वेळेस दुष्टांचा, मथुरेवर ज्यावेळेस दुष्टांचा संहार होत होता, दुष्ट येत होते, आक्रमण करीत होते, आणि त्या दुष्टाच्या आक्रमणाला कंटाळून भगवंतानं समुद्रामध्ये एक सुंदर अशा प्रकारचं नगर बनविलं आणि सगळे माणसं झोपले. सगळे माणसं, मथुरेतल्या नगरामधले माणसं झोपल्यावर ते असणारं सगळं नगर झोपीमध्ये द्वारकेमध्ये नेऊन ठेवलं. कुणाचं नेऊन ठेवलं? सगळे गाई म्हशी, ज्या काही गोप गोपिका
सर्व जशास तसे त्यांना प्रत्येकाला आपण आपले घर, आपण आपले गाई गोट्याचे वाडे आणि सगळ्या आपल्या गाई गोट्या सहित सगळं भगवंताने एका रात्रीत मत द्वारकेमध्ये नेऊन ठेवलं. हे एक अघटित कार्य केलं. आता ह्या कार्याचं काय वर्णन करता येईल का? आपल्याला इथून जर दुसरीकडे धारवळ जायचं म्हणलं तरी बराचसे सायस करावं लागते. तर गाडी घोड्या पायी ह्या इतकं करावं लागतंय. आणि भगवंताने एका रात्रीमध्ये इतका मोठा पूर्ण राज्य आपलं सर्व इकडून द्वारकेमध्ये नेऊन ठेवलं. हे भगवंतानं जे काही अघटित कार्य केलंय किंवा जे कर्म केलंय हे कर्माचं गुणगान करणं हीच खरी भक्ती, असं असणार एकनाथ महाराज सांगू लागलेले. निमाला गुरुपुत्र दे आणुनी मुखे प्राशिला दावाग्नी गत गर्भाला घेऊनी निज जननी तोषार्थ. अहो भगवंतानं किती अघटित कार्य केलं. कोणतं किती कार्य केलं त्याचं म्हणजे त्या आपल्या डोक्याच्या बाहेर भगवंतानं केलेलं कार्य. आपला असणाऱ्या गुरूंनी ज्यावेळेस गुरुदक्षिणा मागितली त्यावेळेस गुरूंनी म्हणले, कृष्णा मला काय तुझी गुरुदक्षिणा नको, तू माझ्या आश्रमामध्ये आलास, माझ्या तिथं गुरु आणि माझा आश्रम पवित्र केलास, माझं नाव लौकिक केलं की मला गुरु करून घेतलंस, हेच म्हणले मोठं काम झालं. पण म्हणले तुझ्या जर गुरुमातेला काही दक्षिणा पाहिजे असेल तर विचार. मग ज्यावेळेस गुरुमातेला भगवंताने विचारलं, म्हणले माते मी चाललो आता काय दक्षिणा देऊ, तर गुरुमाता म्हणल्या, कृष्णा तुझ्यासारखाच माझा असणारा मुलगा समुद्रामध्ये बुडून मेलाय आणि तेवढा जर आणून दिला तर म्हणले हीच माझी खरी गुरुदक्षिणा आहे. अहो आई वडिलाला काय प्यार असते, सगळ्यात आपलं पोटचं लिकूच प्यार आहे. मग ज्यावेळेस गुरुमातेनं कृष्णाला भगवंताला आपला मुलगा मागितला त्यावेळेस भगवंतानं त्या समुद्रामध्ये जाऊन आपला बऱ्याच दिवसानं मृत्यू पावलेला गुरुमातेचा मुलगा आणून दिला. पुन्हा ज्या वेळेस भगवंत गोकुळामध्ये पूजा अर्चा करण्यासाठी गोवर्धन पर्वताकडे गेलते त्यावेळेस चौकडून गोपाळ गाई शेतामध्ये जंगलात होते आणि त्यावेळेस मोठाची मोठा अग्नी लागला. किती अग्नी लागला? 12 कोसाचा अग्नी लागला आणि तो अग्नी असणाऱ्या या गोकुळातल्या गवळ्यांना जाळण्यासाठी येऊ लागला होता. पण भगवंतानं अशी अघटित माया केली की सगळ्यांना डोळे झाकायला लावले आणि भगवंतानं तो एवढा 12 कोसाचा अग्नी पिऊन घेतला आणि सगळ्या गोपाळांचे प्राण वाचविले. ही भगवंतानं केलेली अघटित अशी करणी ती केली आणि त्या करणीचं जर का गुणगान गायलं तरी ती भक्ती होती. हे देवाच्या केलेला प्रपंच आणि हे प्रपंच केलेल्याचं जर नामचिंतन केलं तर ही भक्ती झाली. अहो ह्याच्यापेक्षाही काही अघटित कार्य केले. ज्या वेळेस भगवंताकडं भगवंताच्या देवकी मातेनं म्हणली, कृष्णा तुझ्या अगोदर माझे 6 मुलं मृत्यू पावलेले आणि ते जर मला आणून दिले तर म्हणले मग माझ्यासारखी धन्य माताच कुणी होणार नाही. अहो आपल्या आईचं वचन नुसतं बोलूस तर मागूस तर भगवंतानं जे काही आपले 6 भाऊ अगोदर ह्याच्या अगोदर जे मारले कंसानं मारले होते ते भगवंतानं आणून दिले. आणि हे असं अघटित जे भगवंतानं कार्य केलंय त्या कार्याचं गुणगान केल्याच्या नंतर गुणगान करणं हीच एक मोठी भक्ती, हेच भक्तीचं लक्षण आहे. असं असणारं भगवान ग्रंथकर्ते एकनाथ महाराज आपल्याला सांगू लागलेले. आजन्या जन्मे नेनो किती आकर्म्याची कर्मे गाती अनुगुणाचा गुणवर्णिती तेने श्रीपती सुखावे. अहो देवादी देव भगवंत असलेल्या भगवंताला जो काही वैकुंठ विलासी भगवंत आहे तो असणारा अजन्म आहे. जन्मही नाही मरणही नाही. पण त्या भगवंतानं आपल्या भक्तांचे लळे पुरविण्यासाठी भगवंताच्या इच्छेनुसार संतांच्या इच्छेनुसार जन्म घेतला आणि त्या असणाऱ्या जन्म घेतल्यावर त्या भगवंताच्या जन्माच्या गुणगान गायले. ज्या भगवंताला नाव नाही, रूप नाही, रंग नाही असा असणारा भगवंत नावा रूपाला आणला आणि नावा रूपाला आणून पुन्हा त्या भगवंताचं
नाव ठेवून त्या भगवंताच्या गुणाचं वर्णन करू लागले. असं असणारं हे काय भगवंताच्या नामचिंतन आहे. नामसंकीर्तन असा असणारा देवादिदेव वैकुंठ विलासी भगवंता नावारूपाला आणला आणि तुका म्हणे केला सोपा. अशी असणारी भगवंताची कथा ही जी काय भक्ती आणि त्या भक्ती करण्याचं जे साधन आहे भगवंताच्या नामाचं ते असणारे एकनाथ महाराज आपल्याला सांगू लागले. जो सुखे मूर्ती निज स्वभावे तोही जन्म कर्म गुण वैभवे गाता कीर्तनी आती सुखावे स्वानंद गौरवे डुल्लतू. असा असणारा देवादिदेव भगवंत जो नाव नाही रूप नाही गुण नाही असा असणारा भगवंत ज्या भक्तांना नामसंकीर्तन केलं कीर्तन करी नामदेव रंगनी नाचे पांडुरंग नाचता गळाला पितांबर आणि असा असणारा भगवंत भक्तांनी जर नामसंकीर्तन केलं तर त्या कीर्तनामध्ये स्वतः देव प्रसन्न होतो. आनंदानं त्या भक्ताच्या बरोबर इतका नाचतो की कपडे गळाले तरी भगवंताला कळत नाही, इतका आनंद भगवंताला होतो. असं असणारं हे भगवंताची जी काही कथा आहे आणि त्या कथेचं जर का वर्णन केलं किंवा गायली तर ती असणारी खरी देवाची भक्ती आणि त्या भक्तीचं हे एक साधन आहे. भक्ती करण्याचं साधन म्हणजे देवाचं नामसंकीर्तन आहे. आणि असं एकनाथ महाराज सांगू लागलेले. तोही जन्म कर्म गुण वैभवे गाता कीर्तनी आती सुखावे. आयसी कीर्तनी गाता कीर्ती निर्मळ होय चित्तवृत्ती ते ठसावे ध्यान स्थिती ऐकते नृपती सांगेन. मग ज्या वेळेस ही भगवंताची कथा कीर्तन ऐकलं किंवा आपल्या मुखातून भगवंताचं नामस्मरण केलं तर आपली असणारी वाणी पवित्र होती. आपली जे काही पाप कर्म झालं आहे आपल्याकडून नकळत घडलेले जे पाप आहेत हे पापाचं क्षालन होतं आहे. असं असणारं भगवंताच्या पापाचं क्षालन होतं आहे. भक्ताच्या पापाचं क्षालन भगवंताच्या नामसंकीर्तनानं होतं आहे. आता एक गोष्ट सांगतो ते भगवंताच्या नावाची. भगवंतानं काय केलं, लहानपणी त्यांना पुतना मावशी दूध पाजण्यासाठी आल्या आणि पुतना मावशी कृष्ण भगवंताला दूध पाजण्यासाठी आल्या आणि भगवंतानं ते पुतना मावशीला मारलं. आता स्त्री हत्या करणं हे मोठं पाप आहे की त्या पापाला प्रायचित्त नाही. बाळ हत्या करणं पाप आहे त्याला प्रायचित्त नाही. पण जर का एखाद्या भक्तानं कडून चुकून पाप घडलं असेल आणि त्यानं जर का भगवंताची ही पुतना मावशीची कथा ऐकली तर त्या असणाऱ्या भक्ताच्या पापाचं निर्दळन होतं आहे, नाहीसं होतं आहे. इतकी त्या भगवंतानं केलेलं जे कर्म आहे आणि त्याची कथा ऐकली तरी पावन होतं आहे. अशी असणारी भगवंताची कथा ऐकली तर ती असणारी ज्या ऐकणार आहेत किंवा गाणार आहेत त्यांच्या पापाचं क्षालन होतं आहे. इतकं महान अशी भगवंताची कर्म आहे आणि त्याचं नामचिंतन करावं असं एकनाथ महाराज सांगू लागलेले. मुकुट